नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, सध्या मार्केटमध्ये टोमॅटो खूप स्वस्त झालेले आहे। मी आज तुम्हाला स्वस्त आणि मस्त रेसिपी दाखवणार आहे टोमॅटो सूप। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी अर्धा किलो टोमॅटो, 2 ब्रेडच्या स्लाइस, टेस्टसाठी मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा काळा मीठ, 1 मोठा चमचा बटर, 1 कांदा, 3-4 लसूण पाकळ्या, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 1 गाजर। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कांदा कापून घेऊ। कांदा असा उभा कापायचा, बारीक स्लाइस करायचा। आता गाजर कापायचे। गाजरच्या अशा बारीक गोल स्लाइस करायच्या। टोमॅटो कापून घेऊया। टोमॅटोचा वरचा भाग काढून टाकायचा। टोमॅटो असे बारीकच कापायचे। आपण फ्राय पॅन मध्ये करून राहिलो, टोमॅटो शिजवून राहिलो, कुकर मध्ये नाही शिजवून राहिलो, कारण कुकरचा वास लागू शकतो। आपले टोमॅटो कापून झालेले आहेत आणि आता आपण ते शिजवायला सुरुवात करूया। मी गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे। बटर टाकणार, कांदा टाकायचा, कांदा थोडा होऊ द्यायचा। गाजर टाकायचं, लसूण आणि अद्रक टाकायची, टोमॅटो टाकायचे,
मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकायचं. आता आपण यामध्ये 1 कप पाणी टाकूया. चांगलं हलवून घेऊन 15 ते 20 मिनिट शिजू द्यायचं. झाकण ठेवूया. आपण आता थोडंसं उघडून चेक करूया. अजून होऊ द्यावं लागतात. हे पूर्ण असे टोमॅटो गळले पाहिजे, पूर्ण स्मॅश झाले पाहिजे. टोमॅटो चांगले शिजलेले आहेत, चांगले गळलेले आहेत. मी आता गॅस बंद करणार. मी हे गाळणीमध्ये गाळून घेणार. आपण आता याला मिक्सरमध्ये काढून घेऊया. त्याआधी थोडंसं थंड होऊ देऊ. टोमॅटो थंड झालेले आहेत आणि आता आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊया. हे पाणी सुद्धा आपण नंतर यूज करणार. गरम असल्यामुळे मी थोडं थंड पाणी टाकणार. झालेलं आहे बारीक आणि आता आपण याला गाळून घेणार. टोमॅटो पूर्ण मॅश झालेले आहे. बघा पूर्ण पल्प निघालेला आहे. बघा फक्त बियाच राहिलेल्या आहेत. चाळणीलाही लागलेला असा पल्प हे करून घ्यायचा. मी आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण सूप उकळून घेऊया. पाणी सुद्धा टाकूया. सूपला कलर येण्यासाठी तुम्ही बीट सुद्धा वापरू शकता. बटर टाकणार. काळं मीठ टाकणार.
थोडीशी मिरेपूड टाकणार आणि छान उकळू देणार। पण जो हा आता फेस आलेला आहे तो आपण याच्यावरचा फेस काढून घेऊया। आणि थोडीशी जिरे पावडर टाकूया, साखर टाकूया, सूप पातळच आहे आणि थोडा घट्टपणा येण्यासाठी सूपमध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि छान 5 ते 10 मिनिटं उकळू देऊया। आपलं हे सूप झालेलं आहे आणि बघा किती घट्ट झालं, कलरही छान आलेला आहे। आता ते आपण काढून घेऊया। सूप तयार झालेला आहे आणि आता आपण तो बाउलमध्ये सर्व करून घेऊया। मी ब्रेड आधीच भाजून घेतले। मी आज टोमॅटो सूप ही रेसिपी तयार केलेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।